नमस्कार. सनातन हिंदू धर्म स्किल कोर्सेस भीष्मतर्फे सुरू आहेत. अतिशय महत्त्वाचे आणि लोकप्रिय आहे. माझं नाव डॉक्टर नरेंद्र जोशी आणि या कोर्सेसमध्ये मी वेगवेगळे विषय घेतो. काही उदाहरणं सांगायची तर हिंदू धर्म प्रशिक्षक जो आहे त्याच्यात धर्म प्रशिक्षक कोर्स, त्याच्यामध्ये धर्म आणि पंथ, अब्रामिक रिलिजन, सेमेटिक रिलिजन इन जनरल, ख्रिश्चनिटी, इस्लाम ज्यात येतात. नंतर हिंदू धर्माचे आधारभूत ग्रंथ, महत्त्वाच्या त्यातले सिद्धांत, वैदिक साहित्य, हिंदू जीवन पद्धती आणि हिंदू जीवनाचं ध्येय जे निःश्रेयस आणि अभ्युदय आहे. तसेच बाकी दर्शने, खास करून बौद्ध आणि जैन दर्शन, चारवाक दर्शन, या सगळ्याचा त्याच्यात आपण उहापोह करतो, जो मी घेतो. या व्यतिरिक्त शीख आणि लोकायत म्हणजे चारवाक आणि बाकीही काही जे पंथ आहेत त्याचाही आपण यात समावेश केलेला आहे, जेणेकरून एक बृहत जो हिंदू धर्म आहे त्याचं प्रशिक्षण आपण देऊ शकतो. दुसरा एक फार इंटरेस्टिंग अभ्यासक्रम आहे तो म्हणजे स्टोरी टेलर अभ्यासक्रम, ज्याच्यामध्ये मी स्टोरी टेलरसाठी ज्या आवश्यक गुणवत्ता आहेत त्याच्याबद्दलची माहिती, त्याची अनेक उदाहरणे, वैज्ञानिक कथा काय असतात, बाकी रंजक कथा कशा असतात, या दोघांमध्ये फरक कसा किंवा साम्य कसं असतं, मनोरंजनात्मक कथांचा काय विशेष असतो, प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था आणि त्यातलं कथांचं महत्त्व काय आहे, तसेच गुरुशिष्य संवादांनी आणि कथांमधून आपले शिक्षण कसं एकात्म होत असे, हा सगळ्याचा विचार आपण करतो. तसंच एक आपल्या पुढच्या जीवनाची दिशा म्हणून जर आपल्याला हा विषय घ्यायचा असेल, यू बिकम ए प्रोफेशनल स्टोरी टेलर, त्यासाठी काय करावं लागेल असाही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणखीन एक अभ्यासक्रम आहे जीवनविद्या प्रशिक्षक अभ्यासक्रम. हाही खूप महत्त्वाचा आहे. त्यातही अनेक विषय आम्ही घेतो, ज्यात षोडश संस्कार आहेत मी घेतो, त्यातमध्ये वर्ण आणि जाती विचार आहे, 4 आश्रम, ज्याच्यामध्ये अर्थातच ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम येतो, 4 पुरुषार्थ, धर्मार्थ काम मोक्ष, आणि आपल्याकडे असलेले आपण म्हणतो त्याप्रमाणे 4 वर्ण. तर ह्याच्याबद्दल ना फार गैरसमज, चुकीच्या गोष्टी पसरवलेल्या आहेत. त्याला अतिशय महत्त्वाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सगळ्याचा विचार करून आचरण धर्म काय असतो, व्यक्तीचा धर्म, समूहाचा धर्म, श्रेणीचा धर्म, कुलाचा धर्म, आचरणाचा धर्म. कारण धर्म जर आचरणात आला नाही तर भारतात धर्माला काही अर्थ नाही, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. आणि कुटुंबव्यवस्था या सगळ्याचा पाया आहे, त्यामुळे कुटुंबव्यवस्थेचंही महत्त्व इथे येतं. आजार, आरोग्य आणि निरामय जीवनासाठी योग आणि आयुर्वेदाचा सगळा उपयोग आणि आचार, विचार, उच्चार सर्व बाबतीत आपल्याला ईश्वरी प्रेरणेने, ईश्वरी शक्तीने काम करण्यासाठी अध्यात्मावर आधारित असलेली ही सगळी अध्यात्म जिचा पाया आहे, जिचा मेरुदंड आहे, अशी ही संस्कृती आणि आपला सगळी जीवनविद्या. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये संस्कार आणि जीवनाचा ताळमेळ काय आहे, आपल्याला शिक्षणाचं जीवनातलं महत्त्व काय आहे, असे अनेक विषय, म्हणजे ह्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक विषय आमच्याकडे आम्ही घेतो. हे सगळे अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. नवीन बॅच सुरू होत आहे आणि त्याद्वारे आपण एक उत्तम करिअर करू शकता. कसं काय तुम्ही स्वतःला विकसित करू शकता, व्यक्ती म्हणून, एक कुटुंबाचा घटक म्हणून, समाजाचा घटक म्हणून आणि एक करिअर ऑप्शन म्हणून सुद्धा, हा सगळा विचार त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. या दृष्टीने वैदिक हिंदू संस्कृतीसाठी, धर्मासाठी तुम्ही काहीतरी भरीव काम करू शकता, मोठं काम करू शकता, त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. आणि यासाठी काय करता येईल, तुमच्या कशी ज्ञानामध्ये, अनुभवामध्ये, तुमच्या चिंतनामध्ये भर पडेल आणि आपलं एकंदरीत सर्वच मानसिक, भावनिक, बौद्धिक आपल्याला सर्व महत्त्वाच्या सगळ्या कौशल्य आणि विकास हा सगळा त्यातून अभिप्रेत आहे. म्हणून ह्या कोर्समध्ये तुम्ही सर्वांनी निश्चितपणे सहभाग घ्यावा. तुम्हाला ह्या कोर्सच्या निमित्ताने सर्वांना भेटण्याची मला मनापासून इच्छा आहे. पुन्हा एकदा सर्वांना आभार मानतो आणि तुमचं शुभचिंतन इथे थांबतो. धन्यवाद.